माझे मायबाप हो दोनही शहराच्या गणागणते राहून संपले आणि आता इथून खरे अर्थाने तू ये मी सुरुवात तुमच्या सर्वांच्या चरणी माझं डोकं आहे माझे मायबाप हो तुमच्या सर्वांच्या साक्षी मी माझ्या घराच्या माध्यमातून सुंदर असं एका प्रश्नाची सन्मान्य शाहीर मान्यवर विचारणा केली तर माझा प्रश्न कसा होता सन्मान्य शाहीर मान्यवरजी नावा गावामध्ये कान्या कोपऱ्यामध्ये ज्यांच्या नावाचा डंका गाजतो लहान असो की मोठा असो बुड्ढा असो की जवान असो प्रत्येकाच्या ओटी फक्त निशांचंच नाव दिसतो नाही का असे ज्ञानीवंत गुरुवंत साऱ्याच गोष्टीचे वंत तर आदरणीय शाहीर साहेबांना प्रश्नाची मी विचारणा केली होती कशी शाहीर साहेब प्रत्येक माणूस या ज्ञानाने कधी कोणी परिपूर्ण राहत नाही याची मला जाण आहे नाही का तर माझा प्रश्न कसा होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते हयातीमध्ये होते आणि एका कारागिराने त्यांची मूर्ती बनवली त्यावेळेस मोबाईलचा जमाना नव्हता तरी पण सुद्धा त्या संत तुकडोजी महाराजांनी स्वयं त्यांच्याशी बोलणं केलं म्हणे बाबा रे झाली का मूर्ती बनवून त्यांनी उत्तर दिलं म्हणे बाबा धड झालं पण सिर व्हायचं आहे किती वेळ लागेल तर त्या कारागिराने उत्तर दिलं बाबा आज तर शिर होणार नाही पण उद्याला होईल ठीक आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी विचारलं म्हणे बाबा रे झाली का माझी मूर्ती बनवून तर त्या कारागिराने प्रत्येक पटकन सांगितलं बाबा हो झाली संपूर्ण मूर्ती तयार आणि हे शब्द त्यांच्या कानावरती पडतात तसंच त्यांचं तिकडे प्राण गेलं तर मला विचारायचं होतं तो मूर्तिकार कोण त्या मूर्तिकाराचं नाव काय होतं आणि त्याच्या गावाचं नाव काय होतं कारण अंतर्भाव काही लांबचा होता भरपूर लांबचा अंतर होता आणि म्हणून त्याने तिथून गोष्ट केली जशी हो हा शब्द वापरला तसंच त्यांचा तिथं प्राण गेलं तर तो कारागिरी कोण होता त्याचं नाव काय होतं त्याच्या गावाचं नाव काय होतं मी हे विचारलं होतं मी तुम्हाला हे विचारलं होतं शाहीर साहेब तर शाहीर साहेब आले आपल्या राऊंड वरती तर सन्मान्य शाहीर तुम्ही ज्ञानीवंत आहात तुम्ही बुद्धिमान आहात पण माझा प्रश्नच तुम्हाला समजला नाही महत्वाची गोष्ट माझा प्रश्नच तुम्हाला समजला नाही तर काय सांगता हो काय युसागाव आणि वामनराव घोडेस्वार मूर्तिकार तेव्हा घोडेस्वार होते का म्हणजे काही सांगणं असं जमणार नाही हो आणि काही बोलणं मध्ये जमणार नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे इथं उपस्थित सर्व मंडळींना माझं प्रणाम इथं उपस्थित सर्व मंडळींना माझं प्रणाम सन्मान्य शाहीर मान्यवर दिला माझं सलाम माझं प्रणाम आहे सन्मान्य शाहीर मान्यवरतीला माझं सलाम आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं क्योंकि मैं सारे आज मैं तो शाहीर निशान जी सुख देवे क्योंकि मेरे सवाल का जवाब नहीं मला म्हणायचं आहे
कन्याची करुणी लग्न भीमाला जावई अहो म्हणून सारे हे ब्राह्मण म्हणती आणि त्या भीमाला जावई आणि म्हणून मला म्हणायचं आहे ताल स्वर आवडे जनाला अहो ताल स्वर आवडे जनाला आणि या ढोलकतून तूनते ढोलकतून तूनते अहो शोध लावून साथ मिळाला अहो शोध लावून साथ मिळाला अन मनोरंजन जना शोध लावून साथ मिळाला मिळाला अहो शोध लावून ताज मिळाला अन मनोरंजन जनाला शोध लावून ताज मिळाला शोध लावून साध्य मिळाला मनोरंजन या जनाचे कारण संगीताची नशाच काही वेगळी असते माझे माय बाबा संगीताची नशाच काही वेगळी असते कारण आम्ही शाळेत किती जरी म्हणलो गाठ झाले आता कार्यक्रम नाही घ्यायचे झालं आता माणूस बरोबर नाही कार्यक्रम आल्याच्या नंतर कार्यक्रम घ्यायचा किती तब्येत काही खराब होतो ना नाही का या माझ्या भावाला बुखार चढला होता काल तो स्टेजवर होता त्याचा बुखार उतरला चांगला त्याचा सन्ना गरम होता माझा भाऊ आमचे सुनीलजी खडसे यांना सर्दी खासी होती स्टेजवर चढत नाही त्याची सर्दी खासी गायब झाली संगीताची नशाच काही वेगळी आहे माझे माय बापू आणि म्हणून या संगीतामध्ये जो कोणी तरला तो महान झाला आणि त्याचं नाव वज्र अमर झालं ऐका मला म्हणायचं आहे
मग आमचं सुद्धा कर्तव्य आहे राष्ट्रीय खरी गमतीच्या माध्यमातून लोककला हे लोककला सादर करण्याची संधी मिळाली आम्हाला. आमच्यापेक्षा विद्वान पितरे माझे मायबाप बसून आहेत. शहराचं कर्तव्य काय म्हणते जन जागृत करणं एकदम समाज प्रबोधन करणं हे शहराचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे मनोरंजन क्या बता हमने आपसे क्या पूछा और आपने क्या बता दिया? उल्टी सीधी बातें बता कर ये लोगों को बता रहे। आपको अगर मालूम नहीं होगा तो मेरी भी कोई जबरदस्ती नहीं। सुखदेव जी आपको अगर मालूम नहीं होगा तो मेरी भी कोई जबरदस्ती नहीं, लेकिन मैं दावे के साथ कहती हूँ सवाल का झूठ करने की वो आपके मेरे सवाल को झूठ करने की तुम्हाला कोणी कमजोर समजेल का बापा? जो तुम्हाला त्याची मूर्खताई म्हणतो ना मूर्खताई शाही निशांजी सुखदेव यांच्या एका झटक्याला कोणी शायर लागू शकत नाही. समोरला का एवढा ज्ञानाचा साठा भरपूर भरलेला आहे. ऐका मला समोर म्हणायचं आहे सोनूबाईची बाल चालल्या का म्हणते सोनूबाईची बाल चालल्या का म्हणते गंमत. आता बरोबर हे एवढी लोक विचार फक्त माझी गंमत पाहतात तुझं नाही पाहिजे का? तुझं नाही पाहिजे तमाशा फक्त माझीच पाहिजे गंमत. तुझं नाही पण तू लमलम नको करू पहिल्या राऊंड पासून. समजा का पहिले गणाचं पूजन करून घ्या आणि मग तुम्हाला मचवत बस. समजलं का? पण ज्ञान आणि तत्वाने समजलं का? ज्ञान आणि तत्वाने भांडायचं आहे. वायफटचं बोलायचं नाही पण बोलल्याशिवाय जायचं नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे Vai,
संगीत म्हणला तू रगाला की सुभान भरली तू रगाला की सुभान भरली शाहीर झाले निळते शाहीर झाले निळते अहो शाहीर झाले निळते आणि शोध लावून साथ मिळाला कारण शोध लावून साथ मिळाला मनोरंजन करण्याचे आधीच्या काळात शाहीर साहेबांनी सांगितलं आधीच्या काळाच्या बाया फक्त नाचण्याचं काम करायच्या आधीच्या काळाच्या बाया फक्त नाचण्याचं काम करायच्या चूल आणि मूल सांभाळायचा आताच्या काळाची मुलगी डॉक्टर मध्ये एक वकील मध्ये एक पायलट चालवू शकते एक रेल्वे चालवू शकते शाहिरी का करू शकणार नाही आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो गर्वाची भाषा कधी बोलणार नाही पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज तुमच्यासारख्या विद्वान शाहिराची तुमच्यासारख्या विद्वान शाहिराच्या मर्दाच्या खांद्याला पाहिजे शाहिरी करू शकते लाखो लोकांमध्ये हजारो लोकांच्या समोर तुमच्याशी मर्दासारखी राहू शकते पाहिजे ते आदिशक्ती चालतात आहे क्या काय म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर झाले निळ्याचे कारण सर्वात आधी ह्या शाहिरीच्या शिवारामध्ये फक्त तुरा आणि कणके दोन शाखा होत्या सर्वात आधी सर्वप्रथम ह्या शाहिरीच्या शिवारामध्ये तुरा आणि कणके फक्त या दोन शाखा होत्या आणि त्याच्या मागोमाग हे संपूर्ण शाखा निघाले जसं माझ्या पंचवीला तुमचं तिरंगा आहे कोणतं पिळा निशाण आहे कोणतं सफेद निशाण आहे त्याच्या मागोमाग पण सर्वात आधी सर्वप्रथम तुरा आणि कणके फक्त दोन शाखा होते आणि म्हणून अहो शाहीर झाले आणि शोध लावून साथ मिळाला अहो शोध लावून साथ मिळाला आणि मनोरंजन शोध लावून साथ मिळाला मनोरंजन मी सन्मानित शाहीर मान्यवरच्या गाण्याच्या माध्यमातून एका प्रश्नाची विचारणा केली होती तर त्याच पद्धतीने सुद्धा त्यांनी मला एका गाण्याच्या माध्यमातून एका सुंदर अशा एका प्रश्नाची विचारणा केली तर त्यांचा प्रश्न काय म्हणते एका व्यक्तीने अष्टसिद्धी प्राप्त केली एका व्यक्तीने अष्टसिद्धी प्राप्त केली तर म्हणतात तो एकीकडे दिसायचा आणि एकीकडे दिसायचा आणि एकीकडे लपायचा तर एका प्रभूने त्याला मंत्र दिलं म्हणतात एका प्रभूने त्याला मंत्र दिलं आणि म्हणून तो एकीकडे दिसायचा आणि एकीकडे लपायचा तर तो व्यक्ती कोण तो व्यक्ती कोण आणि तो प्रभू कोण तर तुमच्या प्रश्नाचं अगदी ठळक उत्तर आणि तंतोतंती उत्तर आहे बरोबर लक्षपूर्वक आहे का तर सन्मान्य शाहीर मान्यवरची लक्षपूर्वक आहे का लक्षपूर्वक होणार आहे तुम्हाला माझे या उत्तरासाठी जर तुम्ही जरी खोटं म्हणलं तर तुम्हाला स्टेजवर पैसे द्यायला लागले तुम्ही खोटं जरी म्हणलं तर कारण हे उत्तर ठळक आहे मी जे उत्तर तुमचं सांगत आहे हे अगदी तंतोतंती खरं आहे समजलं का तर ते व्यक्ती आहेत हनुमानजी आणि ते प्रभू आहेत जांबुवंत हे तुमच्या प्रश्नाचं ठळक उत्तर आहे आणि ह्या प्रश्नाची मी जीत केल्याशिवाय तुमच्या समोर आज राहणार नाही ठळक उत्तर आहे समजलं का खोटं बोलायचं नाही जे सत्य आहे ते सत्य आहे जे खोटं आहे ते खोटं आहे समजलं का हे तुमच्या प्रश्न समाधान झालं आता माझे सुद्धा गाण्यामध्ये प्रश्न आहे शब्दात लक्ष असू द्या ऐका मला म्हणायचं
मनोरंजन जन शोध लावणे ताज मिळाला शिशुपाल दिन भरतात यांच्या प्रांत समाप्त झालेला आहे. सन्मान्य शाहीर मान्यवरती आपल्या राऊंडला सुरुवात करते.